गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। या सुंदर सकाळच्या वातावरणामध्ये सर्व मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे की देव तारी त्याला कोण मारी। जर देवाने जर ठरवलं ना की या मनुष्याचा मृत्यू आता होऊ शकत नाही, याला 100 वर्ष आयुष्य लागेल, याला 100 वर्ष जगू दे, तर निश्चितच कधीच त्याचा मृत्यू होणार नाही। त्याच्यावर कितीही संकट येऊ दे, कितीही संकटांमध्ये सापडू दे, तरीही सुद्धा तो मरण पावणार नाही। पण जर ज्या प्रकारे जर तुमचा देवावर विश्वास नसेल, बघा तुमची देवावर श्रद्धा नसेल, बघा तुम्हाला जर कुठे जरी सुख दिसलं, दुःख जरी होताना दिसलं, तरी त्याचं तुम्हाला काहीच वाटणार नाही। कारण का? कारण देवावर तुमचा विश्वासच नसणार आहे। पण असं म्हणतात की जर देवावर विश्वास असेल आणि मनामध्ये कोणत्याही प्रकारचं पाप नसेल, तर अशा व्यक्तींचं असतं ना, देव कधीच वाईट करू शकत नाही। कारण का? कारण की सत्य असतं ना, सत्य एक वेळेला दुःखी होऊ शकतं, परंतु हारू कधीच शकत नाही। कारण का? बघा लोक असं म्हणत असतात की देव आमचं ऐकत नाही, परंतु मला असं वाटतं की त्यांच्या भक्तीमध्ये कुठे ना कुठे काहीतरी कमी असेल, त्यांच्या भक्तीमध्ये स्वार्थ लपलेला असेल आणि म्हणूनच देव त्यांचं ऐकत नसेल। पण समर्थांनी सांगितलेलं आहे की मनुष्याचं जीवन आहे ना, सुख आणि दुःखांनी भरलेलेच आहे ना, की मी भक्ती करतोय म्हणून माझ्या जीवनामध्ये जास्त दुःख आहे का, जास्त सुख आहे का? पण समर्थांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की जर तू परमेश्वराची भक्ती करत असशील, मग तू कोणत्याही परमेश्वराला मानत असशील। आता बघा 33 कोटी देव, बघा आपण म्हणतो 33 कोटी देव आहेत, त्या 33 कोटी देवांपैकी कोणताही देव तुला आवडत असेल, कोणत्याही देवाला तू मानत असशील, त्याचं जर नामस्मरण करत असशील ना, तर तुझ्या जीवनामध्ये जरी कधी दुःख आलं तरी ते दुःख पेलण्याचं सामर्थ्य भगवंत तुझ्या या हृदयामध्ये देत असतो। आणि तेच असतं म्हणूनच देव त्यांचं ऐकत नाही। बघा ज्यांचं देवावर निस्वार्थ प्रेम असतं ना, अतूट विश्वास असतो, अशा लोकांचं देव नक्कीच ऐकत असतो, अशा लोकांचं देव मदतसुद्धा करतो। परंतु देवावर विश्वास पक्का असायला हवा। बघा आपला आहे का? विचार करा। कारण आपण नुसता विचार करत असतो, बघा देवा मला हे दे ते दे, पण आपल्याला शेवटी मात्र ते मिळतं का? देवाला जे हवं असेल ना तेच आपल्याला देत असतो। पण आपण जर देवाचं प्रिय भक्त झालो, आपण जर प्रत्येक गोष्टीमध्ये आपण जर उपासना केली, आपण जर भक्ती मार्गामध्ये एकदम विलीन होऊन गेलो, तर देव तुझंसुद्धा ऐकेल। पण आपण एवढे सामर्थ्यवान आहोत का? कधीतरी विचार करायला हवा। आपण जोपर्यंत विचार करत नाही ना, बघा म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे या संसारामध्ये अशी बरीच नास्तिक लोक आहेत की आपल्याला बघा आपण व्यवस्थित भक्तिमार्ग करत असू, बघा आपल्याला ते टोचून बोलत असतात, जेणेकरून आपण सुद्धा परमेश्वराशी बघा कनेक्ट झालेलं त्यांना आवडत नाही। बघा कधी कधी ते आपल्याला प्रश्न विचारतात की तुमचा देव तुम्ही पाहिला आहे का कधी? बघा त्यांना नक्कीच सांगायचं की तू कधी हवा पाहिली आहेस का? मग त्या हवेपासून मिळणारा आनंद का घेत आहेस? तसंच देवाचं आहे ना, आपण गप्प राहून सुद्धा चालणार नाही। कारण आपल्या देवावर जर कोणी नाव ठेवत असेल, बोट ठेवत असेल, तर त्याला उत्तर देणंसुद्धा गरजेचंच आहे ना। पण ते उत्तर आपल्या वैखरीमधून द्यावं, ते उत्तर आपल्या वागण्यामधून द्यावं। आपली वैखरी एवढी गोड असावी ना, त्या गोडीमुळे दुसरासुद्धा आपल्या भक्ती मार्गामध्ये यावा, एवढी वैखरी गोड हवी।
अशी आपली आहे का? आपण नुसतं भांडण करतो, पण भांडण करून जमणार आहे का? शांत बसणं, मौन बसणं हेच सामर्थ्याचं प्रतीक आहे. पण हे मौन बसणं म्हणजे वैखरीमध्ये गोडवा हवा, नाहीतर दुसरा बोलतोय आणि आपण ऐकत बसणं, हे कितपत योग्य आहे हे प्रत्येकानं ठरवावं. आपण पाहत होतो की देवावर विश्वास ठेवणाऱ्यांना देव कशा प्रकारे मदत करतो. बघा, आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया. वृंदावनामध्ये बघा, वृंदावन नगरीमध्ये एक संत राहत होते आणि सर्व लोक त्यांना न्यायाधीश साहेब असं म्हणायचे. बघा, एका दिवशी एका व्यक्तीनं विचारलं, या महात्म्याला न्यायाधीश साहेब असं का म्हणतात? बघा, जेव्हा सर्व लोक या महात्म्याला न्यायाधीश साहेब म्हणून हाक मारतात तेव्हा खूप आश्चर्य वाटलं. तेव्हा एक संत म्हणाले, बाळा, या महात्म्याला लोक न्यायाधीश साहेब यामुळं म्हणतात कारण हे संन्यासी बनण्यापूर्वी एका न्यायालयामध्ये न्यायाधीश होते आणि चांगल्या वाईटाचे ते निर्णय करायचे, लोकांच्या समस्येचे निवारण ते करायचे. म्हणून न्यायाधीश साहेब त्यांच्या निर्णयानं पापी लोकांना दंड देत असत आणि निर्दोष लोकांना न्याय मिळवून देत असत. चूक आणि बरोबर या गोष्टींचा निर्णय करता करता एके दिवशी यांच्या आयुष्यामध्ये अशी एक घटना घडली आणि ज्यामुळं त्यांनी त्यांची नोकरी, घरदार सर्व काही सोडून ते देवाला शरणागत झाले. त्यानंतर बघा, त्या संतांनी त्या न्यायाधीश साहेबांच्या जीवनामध्ये घडलेली ती घटना सांगितली आणि संत म्हणू लागले, बाळा, 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. हे महात्मा ज्या न्यायालयामध्ये न्यायाधीश होते त्याच जिल्ह्याच्या एका छोट्याशा गावामध्ये रामनाथ नावाचा एक व्यक्ती राहत होता आणि तो व्यक्ती पांडुरंगाचा खूप मोठा भक्त होता. रामनाथाचे मन खूपच निर्मळ आणि शुद्ध होतं आणि देवाप्रती त्याच्या मनामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आस्था होती. त्याच्यामध्ये आणखी एक चांगली गोष्ट ही होती की तो कधीच कोणत्याही कामाचा स्वतःला करता धरता मानत नव्हता. बघा, इथे समर्थांनी सांगितलेलं आहे की कधी कधी मनुष्य बघा स्वतःकडे एवढं धन पैसा आला ना की स्वतःला श्रेष्ठ मानायला लागतो. त्याला वाटत असतं की माझ्यासारखा कोणीच नाही, पण त्याला हे कळत नाही की सर्व देता करता कोण आहे? भगवंतच आहे ना, माझा पांडुरंगच आहे ना. पण त्याला हे कळत नाही आणि त्याची एक वेळ अशी येते की त्याची धनसंपत्ती असते ना, ती धुळीस मिळून जाते. मग असं आपल्यासोबत झालेलं चालेल का? म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, किती जरी काही आपल्याकडे आलं ना तरीही माणसानं गर्व करू नका. कारण गर्व असतो ना, गर्वाचं बघा, सोन्याची लंका खाक झाली तर आपण काय आहोत? कधीतरी विचार करा. बघा, आपण ही कथा पाहत आहोत. बघा, तो कधीच असा गर्व स्वतःला मानत नव्हता आणि त्याच्या तोंडावर फक्त एकच नाव असायचं, जे काही झालंय ते फक्त माझ्या पांडुरंगानेच केलेलं आहे आणि त्यांनाच माहीत आहे आणि सर्व काही पांडुरंगाच्या कृपेनंच होत आहे. बघा, पांडुरंग यांना वाटलं तर सर्व काही ठीक होईल. माझे पांडुरंग जे काही करतील ना ती पूर्व दिशा आहे. मला कोणत्याही गोष्टीची काळजी नाही आणि माझे पांडुरंग आहेत ना. कधी त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कोणती घटना घडत असे, एखादा माणूस त्यांना विचारायचा की हे पांडुरंग आहेत तरी कुठे? बघा, तेव्हा रामनाथांच्या तोंडातून फक्त एकच गोष्ट निघायची, भाऊ, मला काहीच माहीत नाही. हे कसं झालं? जे काही माहीत आहे ना ते माझ्या पांडुरंगांनाच माहीत आहे. त्यांना सर्व काही माहीत असेल. कधी कोणी कुठल्या अडचणींमध्ये अडकलं असेल बघा, आणि रामनाथ यांना विचारायलं की आता काय करायचं, तेव्हा रामनाथ एकच गोष्ट म्हणायचे, भाऊ, मला माहीत नाही. जे काही करतील ना, जे काही माहीत आहे ते माझ्या पांडुरंगालाच माहीत आहे. म्हणण्याचं तात्पर्य हे आहे की काहीही झालं तरी रामनाथ त्यांचं प्रत्येक कार्याचं श्रेय आहे ना ते पांडुरंगावर सोपवून द्यायचे. प्रत्येक काम पांडुरंगावर सोपवून द्यायचे. रामनाथ यांच्या वडिलांनी त्यांना जो काही नाव दिला होता त्या नावाने त्यांना कोणीच हाक मारत नसे. त्यांच्या स्वभावामुळे त्यांना सर्वजण भोळा असे म्हणायचे. आणि रामनाथ हे पांडुरंगाचे खूप मोठे भक्त होते. ते रोजच्या रोज
पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जात असत आणि मंदिरामध्ये पांडुरंगांची सेवा करायचे। रामनाथ यांचा परिवारसुद्धा अत्यंत साधारण आणि देवाच्या भक्तीमध्ये लीन असणारा होता। रामनाथ यांची पत्नी अत्यंत सुशील स्वभावाची होती आणि पतिव्रता स्त्री होती। रामनाथ यांना 2 मुलं होती आणि 1 मुलगी होती। हळूहळू मुलगी जेव्हा विवाह योग्य झाली तेव्हा रामनाथ यांची पत्नी बघा त्यांना म्हणाली, आपली मुलगी मोठी झाली आहे आणि तिची अवस्था आता विवाह योग्य झाली आहे, आता म्हणूनच एखादं चांगलं स्थळ पाहून द्या आणि आपल्या मुलीचा विवाह करून टाका। बघा पत्नीचं हे बोलणं ऐकून रामनाथ म्हणाले, तू काळजी करू नकोस, जेव्हा पांडुरंग यांच्या मनामध्ये असेल ना तेव्हा आपल्या मुलीचं लग्नसुद्धा कधी होऊन जाईल, तुला कळणार सुद्धा नाही। नवऱ्याचं असं बोलणं ऐकून बघा बायको म्हणाली, काळजी करण्याची गोष्ट तर आहेच, आपल्याकडे इतके पैसे नाहीत आणि पैसे नसताना आपल्या मुलीचं लग्न कसं होऊ शकतं। बघा बायकोचं हे बोलणं ऐकून रामनाथ म्हणू लागले, तू काळजी करू नकोस, पांडुरंग यांच्या मनात असेल ना तर सर्व काही अगदी व्यवस्थित मध्ये घडेल। आणि इतकं म्हटल्यावर बघा रामनाथ पांडुरंगांच्या मंदिराच्या दिशेने जातात आणि देवाच्या कृपेने त्यांना त्यांच्या मुलीसाठी एक चांगला वर सापडला। जेव्हा वर निश्चित झाला तेव्हा लग्नाची तिथीसुद्धा निश्चित करण्यात आली। इकडे वरात येण्यासाठी 10 दिवस शिल्लक राहिले होते। तेव्हा रामनाथ यांच्या पत्नीनं रामनाथ यांना म्हटलं, अहो ऐकलत का, आपल्या मुलीच्या लग्नाला आता जास्त दिवस शिल्लक राहिले नाहीत आणि आपण अजूनही पैशाची व्यवस्था केलेली नाही। आता तुम्ही पैशाची व्यवस्था करायला हवी, नाहीतर लोकांमध्ये आपली खूपच बदनामी होईल। बघा बायकोचं हे बोलणं ऐकून रामनाथ त्यांच्या गावातील एका सावकाराच्या घरी गेले। बघा ही गोष्ट म्हणून ऐकू नका, कारण या कथेचं सार आहे ना तुमच्या जीवनामध्ये। बघा तुम्हाला जेव्हा गरज पडेल ना तेव्हा तुमच्या जीवनामध्ये हे निर्माण होणारी संकटं आहेत ना, हे आपण म्हणतो परमेश्वर नाही, पण परमेश्वर कशा प्रकारे मदत करतो ना, बघा यामधून या कथेमधून हे आपल्याला सर्वांना समजणार आहे। बघा ज्या दिवशी रामनाथ त्यांच्या गावातील एका सावकाराच्या घरी जातो, बघा त्यांनी विचार केला की सावकाराकडून व्याजावर पैसे घेऊन मुलीचं लग्न लावून देतो आणि नंतर सावकाराचे कर्ज मी हळूहळू फेडून टाकेल। बघा सावकाराच्या घरी गेल्यानंतर रामनाथ यांनी सावकाराला प्रणाम केला आणि सावकाराने रामनाथ यांना त्याच्या येण्याचं कारण विचारलं। तेव्हा रामनाथांनी नम्र स्वराने सावकारांना सांगितलं, सावकार माझ्या मुलीचं लग्न करायचं आहे आणि मला काही पैशाची अत्यंत गरज आहे, जर तुम्ही मला काही पैसे दिले ना तर काही दिवसानंतर मी तुम्हाला व्याजासहित तुमचे पैसे परत करेल। बघा सावकाराने रामनाथ यांना त्यांनी जेवढे पैसे मागितले तेवढे पैसे देऊन टाकले आणि त्यांच्या खातेबुकामध्ये त्यांची नोंद करून ठेवली। आता सावकाराकडून पैसे घेऊन त्याच्या घरी निघाले आणि रामनाथ जेव्हा घरी पोचले तेव्हा त्यांनी त्याच्या बायकोच्या हातामध्ये सावकाराकडून आणलेले सर्व पैसे देऊन टाकले आणि ते पैसे दिल्यानंतर पांडुरंगाच्या मंदिराच्या दिशेने निघाले, कारण भगवान पांडुरंग यांची सेवा केल्याशिवाय त्यांना चैन पडत नव्हतं। बघा त्यानंतर तो दिवससुद्धा उजाडला आणि ज्या दिवशी रामनाथ यांच्या मुलीचा विवाह होणार होता, रामनाथ यांनी मोठ्या धूम धडाक्यामध्ये मुलीचं लग्न लावून दिलं आणि तिला खूप साऱ्या भेटवस्तू दिल्या। तिच्या वरातीचा निरोप घेतला आणि जेव्हा मुलीचे लग्न झालं आणि मुलगी सासरी गेली तेव्हा रामनाथ यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना बोलावून म्हटलं, मुलांनो, देवाच्या कृपेने तुमच्या बहिणीचं लग्न झालेलं आहे, आता तुम्ही सुद्धा मोठे झाले आहात, म्हणूनच तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या समजून घ्या आणि तुम्ही जाऊन कोणता तरी कामधंदा शोधा। बघा आपल्याला सावकाराचं कर्ज आहे आणि जर कर्ज लवकरात लवकर फेडलं नाही ना तर मोठ्या प्रमाणामध्ये व्याज वाढेल। आणि रामनाथ यांचे दोन्ही पुत्र खूपच आज्ञाधारक होते। जेव्हा दोन्ही पुत्रांनी वडिलांचं हे बोलणं ऐकलं तेव्हा मोठा मुलगा म्हणाला, बाबा आम्ही दोघेही शहरात जाऊ
आणि शहरात जाऊन कोणता तरी काम धंदा करू व अशा प्रकारे सावकारांचं हे कर्ज फेडू शकू. बघा, मुलांचं हे बोलणं ऐकून रामनाथ खूपच आनंदीमध्ये झाले आणि मुलांना आशीर्वाद देऊन पांडुरंगाच्या मंदिरामध्ये निघून गेले. तेथे जाऊन पांडुरंगांच्या सेवेमध्ये लीन होऊन बसले. रामनाथ यांचे दोन्ही पुत्र खूपच मेहनती आणि निष्ठावंत होते. शहरात जाऊन त्यांनी खूपच निष्ठेने आणि मेहनतीने कार्य करण्यास सुरुवात केली. 6 महिन्यापर्यंत त्यांनी खूप मेहनत केली. त्यानंतर दोघेही मुलं त्यांच्या घरी परत आले आणि त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये पैसे कमवले होते. घरी आल्यानंतर दोघांनीही त्यांच्या वडिलांना रामनाथ यांना घरी बोलावलं आणि वडिलांना म्हणाले, बाबा हे घ्या पैसे आणि हे पैसे देऊन तुम्ही सावकारांचं ऋण फेडून टाका, कारण आम्ही दोघांनी मिळून शहरात खूप पैसे कमवलेले आहेत. पुत्रांचं हे बोलणं ऐकून बघा रामनाथसुद्धा खुश झाले आणि ते पैसे घेतले. त्यानंतर ते सावकाराच्या घराच्या दिशेने निघाले आणि सावकाराकडे जेव्हा ते जात होते तेव्हा रस्त्यामध्येच त्यांना पांडुरंगाचं मंदिर दिसलं आणि पांडुरंगाला प्रणाम करून सावकाराच्या घरी निघाले. रामनाथ सावकारांच्या घरी पोचले आणि नम्र स्वरामध्ये सावकाराला त्यांनी प्रणाम केला. सावकार म्हणाला, बोला भाऊ, कसे येणं केलं? तुम्हाला आणखी पैशांची आवश्यकता आहे का? बघा, तेव्हा रामनाथ म्हणाले, नाही, मला पैशांची काहीच गरज नाही. मी तर तुमच्याकडून जे पैसे उधार घेतले होते ना, ते परत करण्यासाठी आलो आहे. आणि सावकाराने त्याचा खातेबुक उघडला आणि त्यांनी तारीख पाहिली. या तारखेच्या ती तारीख पाहिल्यानंतर त्यांनी त्यांचा हिशोब जोडला. त्यानंतर रामनाथ यांना म्हणाले, भाऊ, मला तुमच्याकडून एवढी रक्कम परत घ्यायची आहे. एवढा तुमचा व्याज झाला आहे आणि इतकी तुमची मुद्दल होती. रामनाथांनी त्यांच्या कुर्त्याच्या खिशामध्ये हात घातला आणि त्यामधून पैसे बाहेर काढले आणि जितके त्या सावकाराचे व्याजासहित पैसे होते ते सर्व सावकाराला देऊन दिले. सावकाराने खाते पुस्तकातून रामनाथांचं नाव खोडलं आणि त्यानंतर त्यांनी रामनाथ यांच्याकडे एक कागद दिला आणि ज्यामध्ये लिहिलं होतं की रामनाथ यांनी माझे सर्व पैसे फेडले आहेत. आता माझं त्यांच्यावर कोणतंही कर्ज शिल्लक राहिलेलं नाही. आणि त्यानंतर तो कागद सावकाराने रामनाथ यांच्याकडे दिला. ते म्हणाले, हे घ्या भाऊ, तुम्ही या कागदावर लिहिलेलं व्यवस्थित वाचून घ्या. ते रामनाथ म्हणाले, काहीच हरकत नाही. तुम्ही जर लिहिला असेल ना तर योग्यच लिहिला असेल. मला तर लिहिता वाचता येत नाही. मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. जेव्हा सावकाराने रामनाथ यांचं हे असं बोलणं ऐकलं तेव्हा त्याच्या मनामध्ये लालच उत्पन्न झाला. सावकार विचार करू लागला, मी जर अनपढ असल्याचा फायदा उचलला तर यामुळे मला चांगलाच फायदा होऊ शकतो, कारण याला लिहिता वाचता येत नाही. म्हणूनच मी याला एखादी बनावट कागद देतो, त्याच्याकडून मी पुन्हा पैसे वसूल करू शकतो. जेव्हा त्या सावकाराच्या मनात पाप निर्माण झाला तेव्हा त्याने रामनाथ त्यांच्याकडे दिलेला पहिला कागद त्यांच्या खातेपुस्तकामध्ये ठेवला आणि त्या जागी रामनाथ यांना दुसरा कागद दिला. त्यावर त्यांनी एक रेष मारून तो कागद रामनाथ यांच्याकडे देऊन टाकला. त्यानंतर सावकार रामनाथ यांना म्हणाले, तुम्ही हा कागद सांभाळून ठेवा. रामनाथ तर खूपच साधे सरळ व्यक्ती होते. त्यांनी तो कागद त्यांच्या कुर्त्याच्या खिशामध्ये ठेवला होता आणि म्हणाले, मला आता तुम्ही आज्ञा द्या, पांडुरंग माझी वाट पाहत असेल. असं म्हणून रामनाथ सावकाराच्या घरातून निघाले आणि सरळ जाऊन पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गेले. मंदिरात गेल्यानंतर त्यांनी सावकाराने दिलेला कागद पांडुरंगाच्या चरणामध्ये ठेवला आणि त्यानंतर पांडुरंगाच्या सेवेमध्ये लीन झाले. हळूहळू काही दिवस व्यतीत झाले आणि त्यानंतर सावकाराच्या मनात एक विचार आला की रामनाथ यांच्याकडून काही पैसे वसूल करावे. हाच विचार करून सावकाराने त्याचा एक माणूस रामनाथच्या घरी पाठवला. त्यांच्यामार्फत सावकाराने संदेश पाठवला की तुम्ही जे पैसे सावकाराकडून उधारीवर घेतले होते ते अजूनही तुम्ही परत केलेले नाहीत. तुमच्यावर मोठ्या प्रमाणात व्याज वाढत आहे. जेव्हा रामनाथ यांच्या घरातल्यांना त्या माणसाने हा संदेश दिला तेव्हा रामनाथाच्या घरातल्यांनी रामनाथ यांना बोलावलं आणि त्यानंतर पुत्रांनी रामनाथ यांना विचारलं, बाबा, आम्ही जे तुम्हाला पैसे दिले होते
ते पैसे तुम्ही सावकाराला परत केले नाही का? पुत्राचं असं बोलणं ऐकून रामनाथ म्हणू लागले, बाळांनो, नाही, मी सावकाराला पूर्ण हिशोब त्याच दिवशी चुकता करून आलो होतो आणि हिशोब पूर्ण झाल्यानंतर त्यांनी मला एक कागदसुद्धा दिला होता. रामनाथाच्या मुलांनी विचार केला, होऊ शकतं की सावकाराकडून काही चूक भूल झाली असेल. त्यानंतर ते रामनाथ यांना म्हणाले, बाबा, तुम्ही एक काम करा, तुम्ही सावकाराजवळ जा आणि त्यांना सांगा की मी तुमचा पूर्ण कर्ज फेडला आहे, मग तुम्ही तुमचा माणूस माझ्या घरी का पाठवला आहे बरं? बघा, तेव्हा रामनाथ पुन्हा सावकाराच्या घरी गेले आणि जाऊन सावकाराला म्हणाले, महाशय, मी तर तुमचा पूर्ण हिशोब चुकता केला होता, मग तुम्ही तुमचा माणूस वसुलीसाठी माझ्या घरी का पाठवला? बघा, सावकाराच्या मनात तर आधीपासूनच लालच उत्पन्न झाला होता. तो या भोळ्या माणसाला पाहून त्याच्याकडून पुन्हा पैसे काढू इच्छित होता. त्याचं लालसेपोटी हे सावकार रामनाथाला म्हणाला, नाही नाही भाऊ, तुम्ही मला अजून पैसे कुठे दिले आहेत? रामनाथ म्हणाले, अहो भाऊ, व्यवस्थित आठवा, मी तुम्हाला पैसे दिले आहेत आणि त्या बदल्यात तुम्ही मला एक कागदसुद्धा दिला होता. सावकार रागाने, बघा, रागामध्ये डोळे लाल करत म्हणाला, असं वाटत आहे की तुम्हाला वेळ लागला आहे, तुमचं वय झालं आहे आणि म्हणूनच तुम्हाला काही लक्षात राहिलेले नाही. तुम्ही दुसरे कोणाला पैसे दिले असाल. तुम्ही असा विचार करत आहात ना की तुम्ही ते पैसे मला दिलेले नाही. तुम्ही माझ्यावर तर अजून आलाच नाही. तुम्ही तुमच्या मेंदूवर जरा जोर लावा. तुमच्या दिवसाच्या आतमध्ये मला माझे पैसे मिळायला हवेत. बघा, 2 दिवसाच्या आतमध्ये माझे पैसे मला मिळायला हवेत. बघा, तो असा सावकार म्हणू लागला, एकतर तुम्ही मला माझे पैसे वेळेवर परत करा, अन्यथा मी तुमच्या विरोधामध्ये केस करून टाकेल. बघा, सावकाराचं हे बोलणं ऐकून जेव्हा रामनाथ यांनी ऐकलं तेव्हा ते म्हणाले, भाऊ, तुम्हाला जे करायचं आहे ना तुम्ही करा. मला तर फक्त इतकंच माहीत आहे की मी तुम्हाला पैसे दिले आहेत आणि आता तुम्हाला 1 रुपयासुद्धा मिळणार नाही. इतकं म्हणून रामनाथ सावकाराच्या घरातून परत आले आणि मंदिरात येऊन पांडुरंगाची सेवा करू लागले. पुढच्या दिवशी सावकार न्यायालयामध्ये गेला आणि त्या न्यायालयातून जाऊन त्याने रामनाथ यांच्या विरुद्ध केस केली. जेव्हा केस रजिस्टर झाली तेव्हा न्यायालयातर्फे रामनाथ यांना नोटीससुद्धा आली आणि ज्यामध्ये लिहिलं होतं की या दिवशी तुम्हाला न्यायालयामध्ये हजर राहावं लागेल आणि जिथे तुम्हाला हे सांगायचं आहे ना की तुम्ही सावकाराचे पैसे परत करत नाहीत, तो दिवससुद्धा उजाडला. ज्या दिवशी केसची तारीख होती, रामनाथ आणि सावकार दोघेही न्यायालयामध्ये पोचले. समोर न्यायाधीश साहेब बसले होते आणि जेव्हा न्यायालयातून आवाज देण्यात आला, रामनाथ हजर व्हा, तेव्हा रामनाथ लगेचच आरोपीच्या बघा त्या कटघऱ्यामध्ये जाऊन उभे राहतात. जेव्हा न्यायाधीशांनी विचारलं, रामनाथ, तुम्ही अजून सावकाराचे पैसे का परत केले नाहीत? बघा, तेव्हा रामनाथ म्हणू लागले, न्यायाधीश साहेब, मी तर यांची पै ना पै फेडली आहे, परंतु माहीत नाही हे माझ्यावर पुन्हा दोष का लावत आहेत. तेव्हा न्यायाधीश साहेब म्हणाले, रामनाथ, तुम्ही जेव्हा सावकाराला पैसे परत केलेत तेव्हा त्यांच्याकडून काही पुरावा घेतला होता का? तेव्हा रामनाथ म्हणतात, साहेब, जेव्हा मी सावकाराला पैसे परत केले तेव्हा सावकाराने पुरावा म्हणून मला एक कागद दिला होता. जेव्हा न्यायाधीशाने विचारलं, तो कागद कुठे आहे, मला दाखव, तेव्हा देणार रामनाथ यांनी त्यांच्या कुर्त्यामधून तो कागद काढला. तो सावकाराने रामनाथ यांच्याकडे दिला होता. तो कागद रामनाथ यांनी न्यायाधीश साहेबांकडे दिला आणि कागद पाहून न्यायाधीश साहेब म्हणाले, रामनाथ, यांच्यामध्ये तर काहीच लिहिलेलं नाही ज्यामार्फत हे माहीत पडू शकेल की तू सावकारांचं कर्ज फेडलं आहेस. न्यायाधीशाचं हे बोलणं ऐकून रामनाथ रडू लागतात आणि रडत रडत ते म्हणू लागतात, न्यायाधीश साहेब, या सावकाराने मला जो कागद दिला होता तो मी तुम्हाला दाखवला आहे. यापुढे मला दुसरं काही माहीत नाही. न्यायाधीश म्हणाले, रामनाथ, मला हे सांगा की जेव्हा तुम्ही सावकाराला पैसे दिलेत तेव्हा तुम्ही दोघा व्यतिरिक्त तिथे तिसरा कोणी होता का? न्यायाधीशाचे हे बोलणं ऐकून रामनाथ म्हणू लागला, साहेब, तिथे आम्हा दोघा व्यतिरिक्त पांडुरंग हजर होता आणि सावकाराला पैसे परत करत असताना
पांडुरंगाने सुद्धा पाहिलं आहे. जेव्हा रामनाथ यांनी न्यायाधीशांना हे सांगितलं तेव्हा न्यायाधीश विचार करू लागला की जेव्हा रामनाथ यांनी सावकाराला पैसे परत केले तेव्हा तिथे पांडुरंग नावाचा कोणीतरी व्यक्ती हजर असेल. त्या न्यायाधीशाला हे माहीत नव्हतं की रामनाथ एका देवाबद्दल बोलत आहेत आणि न्यायाधीशांनी पांडुरंगाच्या नावाचा वॉरंट काढला. न्यायालयामध्ये हजर असणाऱ्या त्यांच्या शिपायाला सांगितलं की हा वॉरंट घेऊन तुम्ही रामनाथ यांच्या गावात जा आणि त्या पांडुरंग यांना वॉरंट तुम्ही देऊन या. बघा, इतकं म्हणून त्या न्यायाधीशांनी रामनाथ यांनी सावकाराला घरी पाठवून दिलं आणि त्यांना सांगितलं की पुढची तारीख ही 3 दिवसानंतर असेल आणि त्या दिवशी तुम्हा दोघांनाही पुन्हा न्यायालयामध्ये हजर राहावं लागणार आहे. पुढच्या दिवशी तो शिपाई पांडुरंग यांच्या नावाचा वॉरंट घेऊन रामनाथ यांच्या गावात पोचतो. परंतु पांडुरंग यांना शोधून शोधून सकाळची दुपार झाली, परंतु शिपायाला पांडुरंग नावाचा कोणीही व्यक्ती सापडला नाही. जेव्हा तो शिपाई पांडुरंग यांना शोधत शोधत गावाच्या बाहेर आला तेव्हा त्यांना तिथे एक मुलगा दिसला. तो शिपाई त्या मुलाजवळ पोचला आणि त्या मुलाला विचारू लागला, बाळा, हा पांडुरंग यांचं घर कुठे आहे? तेव्हा त्या मुलानं मंदिराच्या दिशेनं हात करत म्हणाला, साहेब, तुम्ही तो मंदिर पाहत आहात ना, तिथेच पांडुरंग राहतात. मुलाचं बोलणं ऐकून तो शिपाई विचार करू लागला, कदाचित मंदिरातला एखादा पुजारी असेल ज्याचं नाव पांडुरंग असेल. तो शिपाई मंदिराच्या दारावर पोचला आणि मंदिराच्या द्वारावरून तो आवाज देऊ लागला, आतमध्ये कोणी आहे का? बघा, आवाज ऐकून मंदिरातील पुजारी बाहेर आला आणि हात जोडून म्हणाला, काय झालं आहे साहेब, तुम्ही कोणाला शोधत आहात का? तेव्हा शिपाई म्हणाला, पांडुरंग इथेच राहतात का? तेव्हा पुजारी म्हणाले, हो साहेब, पांडुरंग इथेच राहतात. तेव्हा तो शिपाई पुढे म्हणाला, तुम्ही त्यांचे कोण आहात? पुजारी म्हणाले, साहेब, मी पांडुरंग यांचा सेवक आहे. इतकं म्हटल्यानंतर शिपायाने त्याच्या पिशवीमध्ये हात टाकला आणि पिशवीमधून तो वॉरंट बाहेर काढला आणि तो वॉरंट पुजाऱ्याला देत तो शिपाई म्हणाला, हे घ्या भाऊ, तुमच्या मालकांचं वॉरंट आहे. यांचे न्यायालयाकडून हा आला आहे आणि तुम्ही हा वॉरंट घ्या, मला जायचं आहे. पुजाऱ्याने काही विचार न करता बघा त्या शिपायांकडून तो वॉरंट घेतला आणि त्याच्याकडे असलेल्या एका रजिस्टरवर सही केली आणि सही केल्यानंतर तो शिपाई तिथून लगेच निघून गेला. परंतु शिपाई इतका घाईमध्ये होता की त्या पुजाऱ्याला आणखी काही विचारायचं होतं ते तो विचारूसुद्धा शकला नाही. पुजारी विचार करू लागला की पांडुरंग यांच्या नावाचा वॉरंट, हा वॉरंट न्यायालयाने का पाठवला असेल? जेव्हा त्या पुजाऱ्याने तो वॉरंट उघडला तेव्हा त्यांना समजलं की हा वॉरंट भोळा भाऊ यांच्यामुळे आला आहे. पुजाऱ्याने तो वॉरंट वाचल्यानंतर तो वॉरंट पांडुरंग यांच्या चरणामध्ये ठेवला आणि त्यांच्या मूर्तीसमोर हात जोडून ते म्हणू लागले, प्रभू, तुमच्या भक्तांनी तुमच्यावर विश्वास ठेवून तुमच्या साक्षीसाठी न्यायालयाकडून वॉरंट पाठवला आहे. हे प्रभू, माझी इच्छा आहे की रामनाथ हे खूपच भोळ्या स्वभावाचे व्यक्ती आहेत. त्यांनी हे सुद्धा माहीत नाही की दगडाच्या या मूर्ती कधी कोणाची साक्ष देत नाहीत. प्रभू, माझी हीच इच्छा आहे की तुम्ही तुमच्या या भक्ताचा विश्वास तोडू नका आणि असा कोणता तरी चमत्कार नक्कीच करा ज्यामुळे तुमच्या या भक्ताची इज्जत टिकून राहील आणि त्यांचा तुमच्यावर विश्वाससुद्धा आहे तो सदैव टिकून राहील. बघा, इतकं म्हणून तो पुजारी तो वॉरंट पांडुरंगाच्या चरणामध्ये ठेवून तिथून निघून जातात. दुसऱ्या दिवशी पुजाऱ्याने पांडुरंगाच्या मूर्तीचं स्थान घातलं आणि स्थान घातल्यानंतर पुजाऱ्यांनी पांडुरंगाच्या मूर्तीसमोर काही वस्त्र ठेवले आणि मूर्तीसमोर हात जोडून ते पुजारी म्हणू लागले, हे भगवंत, तुमच्यासमोर वस्त्र ठेवले आहेत, तुम्हाला जो पण वस्त्र आवडेल ना तुम्ही परिधान करा, परंतु तुमच्या भोळ्या भक्तांची साक्ष देण्यासाठी तुम्ही न्यायालयात नक्कीच पोचा. इतकं म्हटल्यावर तो पुजारी मंदिरातून बाहेर निघून गेला आणि जेव्हा न्यायालयामध्ये जाण्याची वेळ आली तेव्हा रामनाथ सर्वप्रथम पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जातात आणि पांडुरंगाला प्रणाम करून ते म्हणू लागले, हे प्रभू,
तुम्हाला जर माहीतच आहे की मी सावकाराकडून पैसे घेतले होते आणि ते पैसे त्याला परतसुद्धा केले आहेत, त्यांच्या प्रत्येक रुपयांचा मी हिशोब चुकता केला आहे, परंतु आता तो माझ्यावर चुकीचा आरोप लावत आहे आणि न्यायालयामध्ये तो मला चुकीचा सिद्ध करू इच्छित आहे. आणि म्हणूनच हे प्रभू, या न्यायालयामध्ये नक्कीच जी गोष्ट सत्य आहे ना ती स्पष्ट सांगा. पांडुरंगाच्या मूर्तीसमोर असं म्हटल्यानंतर रामनाथ पुन्हा न्यायालयाच्या दिशेने निघाले आणि काही वेळानंतर ते न्यायालयामध्ये पोचतात. न्यायालयाचीच कारवाई सुरू होते. जेव्हा न्यायाधीश साहेब त्यांच्या खुर्चीवर बसतात तेव्हा तो रामनाथाला विचारतात, रामनाथा, तुमच्या म्हणण्यानुसार पांडुरंग कुठे आहेत? तेव्हा रामनाथ म्हणाले, साहेब ते येतच असतील. जेव्हा न्यायालयातून आवाज देण्यात आला तेव्हा पांडुरंग हजर हो, पांडुरंग हजर हो. तिसऱ्यांदा जसा आवाज देण्यात आला तेव्हा मागून एक आवाज आला, हो साहेब, मी आलो आहे. सावकाराने जेव्हा आवाज ऐकला तेव्हा तो विचारात पडला की जेव्हा रामनाथ यांनी मला पैसे दिले होते तेव्हा तर तिथे दुसरा कोणीही नव्हता, मग हा म्हातारा कुठून आला आहे? न्यायाधीशांनी जेव्हा आवाजाच्या दिशेने पाहिलं तेव्हा त्यांनी पाहिलं की एक वयस्कर व्यक्ती न्यायालयाच्या दिशेने येत आहे. त्याचे कपडे फाटलेले होते, गळ्यामध्ये रुद्राक्षांची माळ होती, चेहऱ्यामध्ये एक विलक्षण तेज झळकत होतं. तो चेहऱ्यावर मंद हास्य ठेवून न्यायालयाच्या दिशेने येत होता. त्या न्यायाधीशानं त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक लोकांना पाहिलं होतं. एकापेक्षा एक चांगल्या चांगल्या लोकांना ते न्यायाधीश भेटले होते, परंतु जो तेज त्या वयस्कर व्यक्तीच्या चेहऱ्यावर झळकत होता ना, असं विलक्षण तेज त्या न्यायाधीशांनी कधीच पाहिलं नव्हतं. जेव्हा तो वृद्ध व्यक्ती न्यायालयात येऊन साक्षीदारांच्या पिंजऱ्यामध्ये उभा राहिला तेव्हा तो न्यायाधीशाने विचारलं, तुमचंच नाव आहे का पांडुरंग? तेव्हा तो वृद्ध व्यक्ती म्हणाला, तो वयोवृद्ध व्यक्ती म्हणाला, हो न्यायाधीश साहेब, माझंच नाव पांडुरंग आहे. न्यायाधीशांनी त्या वृद्ध व्यक्तीला दुसरा प्रश्न असा विचारला, रामनाथाने जेव्हा सावकाराला पैसे परत केले होते तेव्हा तू तिथे हजर होता का? तेव्हा तो वृद्ध व्यक्ती म्हणाला, हो साहेब, मी तिथे हजर होतो. रामनाथ जेव्हा यांनी व्याजासहित सर्व या सावकाराला पैसे परत केलेले आहेत. जेव्हा तो वृद्ध व्यक्तीचं बोलणं सावकारानं ऐकलं तेव्हा सावकार म्हणू लागला, न्यायाधीश साहेब, हा वृद्ध व्यक्ती खोटा बोलत आहे. न्यायाधीश म्हणाले, सावकार, जेव्हा तुम्हाला बोलण्याची संधी दिली जाईल तेव्हाच तुम्ही बोला. असं मध्येच बोलून न्यायालयाच्या कारवाईमध्ये तुम्ही बाधा आणू आहात. तेव्हा न्यायाधीशाचं हे बोलणं ऐकल्यानंतर सावकार शांत झाला आणि त्यानंतर न्यायाधीशांनी पांडुरंगांना विचारलं, जेव्हा तुम्ही सांगितलं की जेव्हा रामनाथ यांनी सावकाराला पैसे दिले होते तेव्हा तिथे तुम्ही हजर होता का? आणि तुमच्या समोरच रामनाथ यांनी सावकाराला पैसे परत केले आहेत का? या गोष्टीचं तुमच्याकडे काही पुरावा आहे का? तेव्हा पांडुरंग म्हणाले, हो नक्कीच, माझ्याकडे या गोष्टीचा पुरावा आहे. न्यायाधीश म्हणाले, कोणता पुरावा आहे? तेव्हा पांडुरंग म्हणाले, न्यायाधीश साहेब, सावकार जिथे बसतो त्याच्या उजव्या बाजूला एक तिजोरी आहे. त्या तिजोरीमध्ये 3 भाग आहेत आणि त्याच्या मधल्या भागामध्ये लाल रंगाचं एक खातेपुस्तक ठेवलं आहे. त्या पुस्तकाच्या 51 नंबरच्या पानावर एक कागद आहे ज्यावर लिहिलं आहे की अमुक अमुक तारखेला रामनाथ यांनी माझे पैसे सर्व व्याजासहित फेडले आहेत आणि आता माझं रामनाथ यांच्यावर कोणत्याही कर्ज शिल्लक राहिलेलं नाही. न्यायाधीश साहेबांनी सावकाराला विचारलं, तुमच्या घरी अशा प्रकारची कोणती तिजोरी आहे का? तेव्हा सावकार म्हणाला, हो न्यायाधीश साहेब, माझ्या घरी एक अशी तिजोरी आहे. न्यायाधीश साहेबांनी सावकाराकडून त्या तिजोरीची चावी मागितली आणि ती चावी एका पोलिसाकडे देत म्हणाले, तुम्ही आता लगेचच सावकाराच्या घरी जा. आणि हे पाहून पांडुरंगांनी जे काही म्हणत आहेत ते सर्व आहे की नाही ते पाहायला सांगितलं. त्या प्रकारे ज्या तिजोरीमध्ये खातेपुस्तक आहे ते सुद्धा बघा. जर हे पुस्तक असेल तर ताबडतोब तुम्ही ते पुस्तक घेऊन इकडे या. न्यायाधीशांनी
साहेबांना आदेश मिळताच तो पोलीस लगेच सावकारांच्या घरी जातो आणि त्याच्या तिजोरीमध्ये ते खाते पुस्तक घेऊन न्यायालयामध्ये येतात. तो ते खाते पुस्तक न्यायाधीश साहेबांकडे देतो. जेव्हा न्यायाधीश साहेबांनी ते खाते पुस्तक उघडलं आणि त्यांच्या 51 नंबरच्या पानावर ते गेले आणि तेव्हा त्यांनी तिथे तो कागद सापडला जो सावकाराने रामनाथांनी यांना पैसे परत करताना बनवला होता. जेव्हा सावकाराला समजलं की रामनाथ यांना लिहिणं वाचता येत नाही तेव्हा त्यांनी तो कागद त्यांच्या जवळच ठेवला आणि दुसरा नकली कागद बनवून रामनाथ यांना दिला होता. जेव्हा न्यायाधीश साहेबांनी त्या कागदावर लिहिलेलं वाचलं तेव्हा त्यांना सर्व प्रकरण समजलं आणि सावकार खोटं बोलत आहे. त्यानंतर न्यायाधीश साहेबांनी सावकाराला विचारलं, तुम्ही रामनाथ यांच्यावर खोटा आरोप का लावला? तेव्हा सावकार हात जोडून न्यायाधीश साहेबांसमोर माफी मागू लागला आणि सर्व काही सत्य न्यायाधीश साहेबांना त्यांनी सांगितलं. न्यायाधीशाने त्यांच्या शिपायांना आदेश दिला की सावकाराला पकडून तुरुंगात टाकावं आणि रामनाथ यांना निर्दोष मुक्त करावं. न्यायाधीश साहेबांनी पांडुरंगांना धन्यवाद देण्यासाठी जेव्हा पिंजऱ्याकडे पाहिलं तेव्हा तिथून पांडुरंग गायब झाले होते. न्यायाधीश साहेबांनी रामनाथ यांना विचारलं की पांडुरंग गेले कुठे? तेव्हा रामनाथ म्हणाले, साहेब त्यांना तर असंख्य कामे असतात, त्यांच्या असंख्य मंदिरं आहेत, खूप सारे त्यांचे सेवक आहेत, त्यांना सर्वांची काळजी घ्यायला लागते आणि म्हणूनच ते निघून गेले असतील. तेव्हा न्यायाधीश साहेब म्हणाले, काही हरकत नाही रामनाथ, आता तू सुद्धा तुझ्या घरी जाऊ शकतोस. न्यायाधीश साहेबांनी न्यायालयाची ती कारवाई समाप्त केली आणि कारवाई समाप्त केल्यानंतर न्यायाधीश साहेबांनी त्याच शिपायाला बोलवलं जे पांडुरंग यांचा वॉरंट घेऊन पांडुरंग यांच्या घरी गेला होता. न्यायाधीश साहेब त्या शिपायाला म्हणाले, मला त्या वृद्ध व्यक्तीला भेटायचं आहे. तेव्हा तो शिपाई म्हणाला, साहेब आता जाऊन काही शिल्लक राहिलं आहे, आता तुम्हाला त्या वृद्ध व्यक्तीला का भेटायचं आहे? तेव्हा न्यायाधीश साहेब म्हणाले, भाऊ आज माझ्या हातातून पाप होण्यापासून वाचला आहे. आज मी त्या निर्दोष रामनाथ यांना शिक्षा सुनावली असती, परंतु या वृद्ध गृहस्थांनी येऊन मला हे पाप करण्यापासून वाचवलं आहे आणि म्हणूनच मला या वृद्ध गृहस्थांना भेटून त्यांचे धन्यवाद व्यक्त करायचे आहेत. पहिलं तर हे कारण आहे आणि दुसरं कारण हे आहे की जेव्हापासून मी त्या वृद्ध गृहस्थांना पाहिलं तेव्हापासून माझं मन काही व्याकुळ झालं आहे. न्यायाधीश साहेबांचं हे बोलणं ऐकल्यानंतर तो शिपाई म्हणाला, साहेब तुम्ही तर योग्यच म्हणत आहात, मी पण त्या न्यायालयामध्ये अनेक साक्षीदार पाहिले, परंतु आज तो वृद्ध गृहस्थ साक्ष देण्यासाठी आला होता ना, त्याच्यासारखा मी आजपर्यंत कधी पाहिला नाही. तेव्हा तो न्यायाधीश साहेब म्हणाले, आता आणखी विलंब करू नकोस आणि मला त्या वृद्ध पांडुरंगांच्या जवळ घेऊन चल. बघा अशा प्रकारे तो शिपाई न्यायाधीशांना पांडुरंगांच्या जवळ घेऊन जातो. तिथे पांडुरंगांचं मंदिर होतं आणि ते दोघे तिथे पोचतात. जेव्हा दोघांनाही मंदिरामध्ये प्रवेश करतात तेव्हा न्यायाधीश साहेब म्हणतात, बघा तो शिपाई पाहून हैराण होतात, कारण मंदिरामध्ये जी मूर्ती होती त्यांचं रूप आणि आज जो न्यायालयामध्ये साक्ष देण्यासाठी वृद्ध गृहस्थ आला होता ते दोघेही एकसारखेच दिसत होते. न्यायाधीश साहेब हा प्रकार पाहून आश्चर्यामध्ये पडले आणि न्यायाधीश साहेबांनी शिपायाला विचारलं, तुम्ही वॉरंट कोणाकडे दिला होता? तेव्हा शिपाई म्हणाला, मी तर वॉरंट यांच्या नोकराकडे दिला होता. जेव्हा मी यांच्या नोकराला विचारलं की तुम्ही पांडुरंग यांचे कोण आहात तेव्हा त्याने मला सांगितलं की मी पांडुरंगांचा सेवक आहे. तेव्हा न्यायाधीश साहेब शिपायांना म्हणाले, आता तो सेवक कुठे आहे? त्याला लगेच माझ्याजवळ बोलवा. तेव्हा शिपाई म्हणाला, साहेब तुम्ही इथेच बसा, मी लगेच त्याला घेऊन तुमच्याजवळ पोचतो. इतकं म्हटल्यानंतर तो शिपाई मंदिराच्या आतमध्ये जातो आणि त्या पुजाऱ्याला शोधू लागतो. काही वेळानंतर त्या पुजाऱ्याला न्यायाधीश साहेबांसमोर घेऊन येतो. तेव्हा न्यायाधीश साहेबांनी त्या पुजाऱ्याला विचारलं, तुम्ही पांडुरंग यांचे कोण आहात? तेव्हा तो पुजारी म्हणाला, साहेब मी तर त्यांचा सेवक आहे. जेव्हा न्यायाधीश साहेब म्हणाले, तुमचे मालक पांडुरंग आहेत तरी कुठे? मला त्यांना भेटायचं आहे. पुजाऱ्यांना मूर्तीकडे इशारा करत ते म्हणाले, साहेब तुमच्या समोरच तर आहेत.
आमच्या मालकांची जी मूर्ती तुम्ही पाहत आहात तेच आमचे पांडुरंग कृष्ण आहेत. हे आमचे आराध्य दैवत पांडुरंग आहेत. जेव्हा न्यायाधीशानं पुजाऱ्याचं हे बोलणं ऐकलं तेव्हा त्यांना सर्व प्रकार समजला आणि त्यांना हे सुद्धा समजलं होतं की त्यांच्या न्यायालयामध्ये आज दुसरा तिसरा कोणीही आला नव्हता, तर साक्षात भगवंत श्रीकृष्ण स्वारी आली होती आणि साक्षीदाराच्या रूपामध्ये आले होते. त्यांच्या भक्तांची साक्ष देण्यासाठी ते इथे आले होते. आणि हे सर्व समजल्यानंतर त्या न्यायाधीशांनी सर्व काही सोडून दिलं. नोकरी, घर, परिवार सर्व काही सोडून दिलं आणि तेव्हापासून आजपर्यंत भगवान पांडुरंग यांचे सेवक बनून बघा तिथे राहत होते. समर्थांनी सांगितलं आहे की या कथेचं तात्पर्य काय. खूप मोठी कथा झाली त्याबद्दल क्षमस्व, पण या कथेचं सार तुमच्यापर्यंत पोचावं म्हणून ही कथा सांगितली. समर्थांनी सांगितलं आहे, खरं म्हटलं आहे कुणीतरी, जर श्रद्धा खरी असेल ना तर तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचं पाप नसेल तर अशा वेळी तुमच्या मदतीसाठी स्वतः देवाला सुद्धा यावं लागतं आणि येतोच. देव नेहमी म्हणत असतो की ज्याचं मन निर्मळ आहे ना, ज्याची भावना शुद्ध आहे तोच भक्त देवाला प्रिय असतो. जो लोक छळ कपट करतात अशी लोक देवाचे शत्रू असतात आणि जे लोक देवाचे शत्रू असतात ना, देवाच्या अशा लोकांना कधीच क्षमा करत नाही. देव त्यांनाच दिसतो ज्याचा अतूट विश्वास देवावर असतो. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की कितीही आपल्यावर संकट येऊ दे, कितीही दुःख येऊ दे, तरी ही परमेश्वराची सेवा कधीच कमी करू नका. ही परमेश्वराची भक्ती आहे ना, हीच आपल्याला शेवटपर्यंत तारणार आहे. पण मनुष्याचं कसं होतं की थोडं जरी संकट आलं ना तरी देवाला विसरून जातो. बघा, देवाला दोष द्यायला लागतो की मी एवढी भक्ती करतो तरीही सुद्धा माझ्या जीवनामध्ये दुःख का. पण तुझी परीक्षा पाहण्यासाठी परमेश्वर कोणत्या रूपामध्ये तुझ्याजवळ येईल ना सांगता येत नाही. म्हणून तू परीक्षा द्यायला नेहमी तत्पर राहा. आणि जेव्हा तू तत्पर राहशील, तत्पर राहणं म्हणजे काय? तत्पर राहणं म्हणजे उपासना करणं, देवाचं परमेश्वराचं नामस्मरण करणं, श्रवण करणं, हीच आहे ना भक्ती. म्हणून देवावर विश्वास ठेवणाऱ्यांची कधीच हार होत नसते. जरी तुमच्या जीवनामध्ये कितीही दुश्मनांनी वार करण्याचा प्रयत्न केला, कितीही दुश्मनांनी येण्याचा प्रयत्न केला ना, पण देवावर ज्यांचा विश्वास ठाम आहे ना त्याला घाबरण्याची अजिबात गरज नाही. कारण ईश्वर आहे ना, कणाकणामध्ये सामावलेला आहे आणि तो कधीही तुमची मदत करेल, तुम्हाला कळणार सुद्धा नाही. जय जय रघुवीर समर्थ.